नमस्कार. कसे आहात मित्रांनो? रोज रोज मी विचारणार नाही तुम्हाला तुम्ही कसे आहात, कारण मला माहिती तुम्ही खुश असणार, छान असणार, हॅप्पी असणार. ओके, तर मी डायरेक्ट आता मुद्दा सांगते तुम्हाला. तर बघा, आजकाल ना लहान जेव्हा बाळ जन्माला येतं ना, त्याची किती युनिक युनिक आपण नावं शोधतो, नावं ठेवतो. पण कधी आपण ह्या गोष्टींवर विचार केला का, की उद्या जेव्हा आपलं वय होईल आणि जेव्हा आपण म्हणजे आपलं वय होईल आणि तेव्हा जसं आपण आता आपल्या आजीला नाव घेऊन आवाज देतो, यमुना आजी, गायत्री आजी, पुष्पा आजी वगैरे वगैरे, तसं उद्या आपल्या नावानुसार आपले मुलं म्हणजे आपले नातू वगैरे आपल्याला कसं आवाज देतील. सपोज आता माझं नाव मेनका आहे, तर मग मला उद्या ते असं म्हणतील मेनका आजी. जसं ऐश्वर्या आजी, दीप्ती आजी, पूजा आजी. हे हे कसं वाटतं तुम्हाला? आणि हे झालं मुलींविषयी. मुलांविषयी छान छान नावं असतात, तर मग ते त्यांचं कसं, रितेश बाबा, हर्षद बाबा, पियुष बाबा, प्रेम बाबा. तर तुम्हाला हा मुद्दा कसा वाटतो ते नक्की सांगा. आणि तुमचं नाव काय आहे आणि तुमच्या नावासमोर आजी किंवा बाबा लावल्यावर ते नाव कसं तयार होतं मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आजचा हा मुद्दा एकदम कॉमेडी पण मजेशीर आहे. मला तर फार आवडलेला आहे. म्हणजे मला आता विचार करूनच मला हसू येतं की माझं नाव असं होणार मेनका आजी. तसं माझं नाव युनिक आहे मेनका. तुम्हाला कुणाला मेनका या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? म्हणजे ती एक अप्सरा होती आणि मी एक अप्सरा आहे माझ्या स्वतःसाठी, हे मला माहिती आहे. पण याच्या व्यतिरिक्त अजून ह्या शब्दाचा काही अर्थ होतो का? जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज प्लीज मला कमेंटमध्ये सांगा प्लीज, कारण मला माझ्या स्वतःचं नावाचं कौतुक ऐकायला आवडेल आणि अर्थसुद्धा ऐकून घ्यायला आवडेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, छान वाटत असतील, तर प्लीज एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर. तुमची इच्छा, तुम्हाला करायचं असेल तर करा, पण एक लाईक करत जा प्लीज. प्लीज एक लाईक करत जा प्लीज. ओके. आणि ना मला तर असं वाटतं ना, जर रोज रोज तुम्हाला किती गाणे म्हणून दाखवावे, पण तरी मला असं वाटतं की गाणे म्हणून दाखवावंच. भूल न जाना ओ, हर पल मेरी याद तुझे तड़पाएगी, मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी, छोड़ के ऐसी हाल में जो तुम जाओगे, सच कहता हूँ यार बहुत पछताओगे.